सेमुनिशा मेमोरियल कप 2026 ची ही फायनल मॅच चालू आहे बिटवीन जिशान 11 अँड अनवर 11. गचाळ अशी कीपिंग आपल्याला पाहायला भेटली अहान खान यांच्या मार्फत. उत्कृष्ट स्वीप शॉट आणि हा गॅप मध्ये चौकार. उत्कृष्ट बॅटिंग परफॉर्मन्स इथे सॅम नाडार आणि चांगली गोलंदाजी करत आहे वैभव. आपल्या संघासाठी पण एक बॉल पकडण्यासारखा होता, तो कीपर द्वारे सुटला आणि तो चौका गेला आणि अजून एक चौकार इथे स्वीपच्या स्वरूपात मारण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा एक ग्लान्स आणि उत्कृष्ट फिल्डिंग इथे मराठाद्वारे 2 रन घेण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स पण फक्त 1 रन घेण्यात यशस्वी. चार बॉल आणि धावसंख्या झाली आहे ती 11 रन. फायनल मॅच मेगा फायनल थर्ड प्राइज आपल्याला मिळालेला आहे, तो आहे आयुष 11. कॉंग्रॅच्युलेशन आयुष 11 फॉर विनिंग द थर्ड प्राइज ऑफ सेमुनिशा मेमोरियल कप. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न पण चांगली गोलंदाजी इथे ब्लॉक होल मध्ये टाकला होता. बॉल लेग साइडला ग्लान्स करण्याचा प्रयत्न अशोक द्वारा पण शॉट थोडा काही फसला आणि 1 रन मिळण्यात यशस्वी. 5 बॉल आणि धावसंख्या झालेली आहे ती 12 रन. शेवटचा चेंडू, यावरचा शेवटचा चेंडू, रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि हा दांडी उडवलेली आहे. उत्कृष्ट कमबॅक इथे पाहण्यात येत आहे आपल्याला वैभव यांच्या कडून. एक चांगला विकेट त्यांनी काढलेला आहे. सॅम नाडार बाद झालेले आहेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते गोलू. या टुर्नामेंट मध्ये खूपच चांगली बॅटिंग करण्यात यशस्वी ठरलेला प्लेयर अनवर 11चा गोलू. बघूया त्या फायनल मॅच मध्ये तो काय करणार आहे. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 12 रन आणि दुसरा गोलंदाज आलेला आहे. त्यांनी पूर्ण टुर्नामेंट मध्ये खूपच चांगली गोलंदाजी केली. त्याचं नाव आहे युसुफ उर्फ बच्ची. बघा फायनल मॅच मध्ये तो किती रन वाचवतोय, किती रन देतोय आणि किती विकेट्स तो मिळवतोय. मेगा फायनल सेमुनिशा मेमोरियल कप 2026 ऑर्गनाइज्ड बाय अहान खान. स्ट्राइक वर आहेत अशोक आणि इथे एक पुन्हा एकदा गचाळ फिल्डिंग आणि इथे पंजाच्या स्वरूपात इथे रन मिळालेला आहे. वाईड प्लस चौकार. खूपच अशी गचाळ अशी कीपिंग आपल्याला पाहण्यात येत आहे अहान खान यांच्या मार्फत. पहिलाच बॉल लेग साइडला टाकला होता आणि ऑफ टर्न होता तो. कीपरला काही कळला नाही आणि बॉल सीमारेषा बाहेर जाऊन पोहोचला. तर अतिरिक्त 5 धावा मिळण्यात येत आहे अशोक 11ला. पुन्हा एकदा एक स्वीप मारण्याचा प्रयत्न पण फक्त 1 रन. 1 बॉल आणि धावसंख्या वेगात वाढून ती झालेली आहे 18 रन. 18 रन झालेले आहेत. गोलू तयार आणि बॉल उडवलेला आहे. उत्कृष्ट बॉलिंग इथे बच्ची यांच्या मार्फत. एक चांगला विकेट त्यांनी मिळवण्यात यश मिळवलेलं आहे. जो इन फॉर्म बॅट्समन होता या टुर्नामेंट मध्ये गोलू यांचा हा दांडी उडवलेली आहे. चांगली बॉलिंग परफॉर्मन्स इथे बच्ची यांच्याकडून. चांगला कमबॅक इथे पाहायला मिळतो. जर ते 5 रन वाचले असते तर नक्कीच
अजून चांगलं कामगिरी दाखवली असती इथे जिशान 11ने. दोन बॉल आणि धावसंख्या झाली आहे ती 18 रन. नवीन बॅट्समन आलेले आहेत, वन ऑफ द एमर्जिंग प्लेयर या टुर्नामेंट मध्ये. मुकुंद मुकुंद आणि हा पहिलाच बॉल डॉट. एक चांगली बॉलिंग इथे आपल्याला सादर करीत आहेत जिशान 11चे बॉलर बच्ची. पूर्ण टुर्नामेंट मध्ये बच्चीची बॉलिंग बघण्यासारखी आहे. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक एकाच ऍक्शन मध्ये दोन्ही टर्न करतात ते. आणि पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि मिस फिल्डिंग झाली होती, पण तेवढीच चांगला कमबॅक दुसऱ्या प्लेयरने केलेला आहे. 4 बॉल आणि धावसंख्या झाली आहे ती 19 रन. आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉल. यावेळेस चांगली कीपिंग आपल्याला बघण्यात येत आहे अहान भाई खान यांच्याकडून. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, टॅप शॉट आणि ते 1 रन घेण्यात यशस्वी. शेवटचा चेंडू दुसऱ्या ओव्हरचा. धावसंख्या झाली आहे ती 21 रन. मेगा फायनल सॅम्युनिशन मेमोरियल कप. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, पण तेवढेच चांगली फिल्डिंग बॉलर मार्फत. आणि धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 रन. Jishan 11 versus Anwar 11 mega final for the first and second trophy with prize of 25,000 and the second prize is 15,000. आणि पहिलाच बॉल इथे अंपायरचा वाईटचा इशारा. पहिल्याच बॉल मध्ये वाईट टाकलेला आहे अरफत, जे लास्ट मॅच मध्ये सेमीफायनल मध्ये मॅन ऑफ द मॅच होते. फुल टॉस बॉल. बघूया काय असेल अंपायरचा निर्णय. आणि इथे 1 रन फक्त. शेवटची जी टुर्नामेंट होती, सॉरी सेमीफायनल होती, त्याच्यामध्ये अरफत यांनी मॅन ऑफ द मॅच मिळवली होती. बघूया फायनल मध्ये त्यांचं प्रदर्शन. आणि हा फुल टॉस बॉल. अंपायरचा इथे नोचा इशारा दंडित केलेला आहे बॉलरला. लाईनीचा नो टाकलेला आहे त्यांनी. फुटवर्क, ओव्हरस्टेप. अतिरिक्त धाव कुठेतरी इथे जिशान 11 यांना कमी करावे लागतील. त्याचं फळ त्यांना टार्गेट चेस करण्यामध्ये इझी राहील. आणि इथे रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल सुद्धा झालेला आहे. बॅटची कडा घेतली आणि थर्ड मॅन हा खूप डीप होता, त्यामुळे हा बॉल सीमारेषा बाहेर गेलेला आहे. उत्कृष्ट बॅटिंग या टुर्नामेंट मधील वन ऑफ द एमर्जिंग प्लेअर इथे साबित करत आहे स्वतःला मुकुंद. खूपच चांगली बॅटिंगचं प्रदर्शन या टुर्नामेंट मध्ये थ्रू आउट आपल्याला पाहायला मिळत आहे. फुल टॉस बॉल आणि हा उत्कृष्ट शॉट, पण तेवढीच चांगली फिल्डिंग इथे वैभव यांच्याकडून. तीन बॉल 31 आणि आणि हा इथे फक्त 1 रन मिळेल. हा बॉल डायरेक्टली
डायरेक्ट बाहेर जात होता सीमारेषे बाहेर, पण कुठेतरी बॉल फिल्डरला असं वाटलं की हा पदाला टच होऊ शकतो, त्यासाठी त्यांनी हात टाकला, पण हाताला लागून तो सीमारेषे बाहेर गेला. पण फक्त एक रन असेल. मॅच सुरू ठेवावी जिशान 11 आणि धावसंख्या झालेली आहे ती 32 रन्स. 4 बॉल 32 रन्स. चार बॉल 32. शेवटचे 2 चेंडू शिल्लक तिसऱ्या ओव्हरचे. आणि हा सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न, पण कुठेतरी हा सुपला शॉट प्रॉपरली कनेक्ट नाही झाला. अशोक या टुर्नामेंट मध्ये थोडी वेगळीच बॅटिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. 2-3 वेळा त्यांनी ट्राय केला सुपला शॉट प्लस स्वीप शॉट, रिव्हर्स स्वीप सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला, पण अजून काही ते यशस्वी ठरले नाही. त्यासाठी पण प्रयत्न करत राहा, तुम्हाला नक्कीच त्याचं फळ मिळेल. आणि हा उत्कृष्ट शॉट आणि अंपायरचा इथं फक्त 1 रनाचा इशारा. उत्कृष्ट शॉट इथे मुकुंदच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 34 रन्स. 3 ओव्हर 34. शेवटची ओव्हर घेऊन येत आहे ते जिशान 11 कडून माजिद. मेगा फायनल सॅम्युनिशन मेमोरियल कप 2026 मेगा फायनल चालू आहे बिटवीन जिशान 11 वर्सेस अनवर 11. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर अनवर 11 यांचा स्कोर आहे 34 रन्स. शेवटची ओव्हर घेऊन येत आहेत. पहिलाच बॉल ऑफ साइडला कटवलाय, पण फक्त 1 रनावर संतुष्ट मानावं लागेल. कृपया कोणी बाहेरून नो आणि वाईटचा कॉल देऊ नये. अंपायर त्यासाठी उपलब्ध आहेत आपल्याकडे. ऑफ साइडला मारलेला आहे, पण फक्त 1 रनवर संतुष्ट मानावं लागेल. चांगली बॉलिंग प्रदर्शन इथे माजिद यांच्याकडून. $36 रन. शेवटचे 4 चेंडू शिल्लक फर्स्ट इनिंगचे. अशोक ऑन स्ट्राइक आणि डॉट बॉलच्या स्वरूपात उत्कृष्ट बॉलिंग परफॉर्मन्स इथे सुद्धा जिशान 11 चे बॉलर माजिद हे करत आहेत. 3 बॉल मध्ये फक्त 2 रन देत आहेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. पुढे मारण्याचा प्रयत्न, तेवढी चांगली फिल्डिंग मराठाद्वारे. 4 बॉल मध्ये 3 रन दिलेले आहेत आतापर्यंत आणि आता स्ट्राइक वर आलेले आहेत ते मुकुंद. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि धावसंख्या झाली आहे ती 37. आणि इथे हा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आणि इथे पुन्हा एकदा डॉट बॉल. एक चांगला कमबॅक इथे माजिद यांच्याकडून. 5 बॉल मध्ये दिले आहेत फक्त 3 रन फायनल मॅच मध्ये. शेवटची ओव्हर, शेवटचा चेंडू. पुढे मारण्याचा प्रयत्न आणि तेवढी चांगली फिल्डिंग. दुसऱ्या रनासाठी रनआउट झालेले आहेत आणि धावसंख्या इथे झालेली आहे 38 रन. आणि जिंकण्यासाठी जिशान 11 ला 39 रन्स टू विन आहे. आणि फर्स्ट प्राइज जर ते त्यांना पाहिजे असेल तर त्यांना 39 रन चेस करायचे आहेत. आणि तसेच अनवर 11 यांना 39 रन्स डिफेंड करायचे आहेत फर्स्ट प्राइज साठी. आयुष 11 यांचं हार्दिक अभिनंदन. सॅम्युनिशन मेमोरियल कप मध्ये 3rd प्राइज त्यांच्या नावावर गेलेला आहे. दोन्ही बॉल दिले. 39 रन्स टू विन आहे जिंकण्यासाठी जिशान 11 यांना. आणि ही चमक
दार ट्रॉफी त्यांच्या नावावर त्यांना करायची असेल तर 39 रन त्यांना चेस करावे लागतील. सेमुनिशा मेमोरियल कप मेगा फायनल. अनवर 11 यांना विनंती आहे त्यांनी मॅच लवकरात लवकर फिल्डिंग सजवून घ्यावी आणि जिशान 11 यांनी आपले बॅट्समन पाठवावेत. जिशान 11 यांचे बॅट्समन आहेत बच्ची अँड स्वतः कॅप्टन वैभव. मेगा फायनल सेमुनिशा मेमोरियल कप 2026 चे मानकरी कोण ठरणार आहेत? आयुष 11 यांना थर्ड प्राइज लागू झालेला आहे तर मानकरीसाठी धावपळ चालू आहे. जिशान 11 आणि अशोक च्या टीमचं नाव आहे अनवर 11. बॅट्समन क्रीजवर आलेले आहेत. स्वतः कॅप्टन वैभव आणि नॉन स्ट्राईकवर आहेत ते युसुफ उर्फ बच्ची. कलाम भाई फर्स्ट ओव्हर घेऊन येत आहे आपल्या संघासाठी आणि स्ट्राईकवर आहेत ते वैभव. 39 रन्स टू विन दिस मॅच फॉर जिशान 11. पहिलाच बॉल आणि दांडी उडवलेली आहे. उत्कृष्ट बॉलिंग परफॉर्मन्स. पहिल्या चेंडूवर वैभव यांना तंबूमध्ये परत पाठवलेलं आहे. खूपच चांगले इथे गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे कलाम भाई यांच्याकडून. पहिल्याच बॉलमध्ये दांडी गुल केलेली आहे कलाम भाई. सेकंड बॅट्समन आलेले आहेत ते साहिल. बघूया आपल्या संघासाठी ते काय करतील. फायनल मॅच आहे ही मेगा फायनल सेमुनिशा मेमोरियल कप 2026 ऑर्गनाइज्ड बाय अहान खान. पहिल्याच बॉलात दांडी गुल झालेली आहे. बघूया दुसऱ्या बॉलवर काय होतंय. आणि ते रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न टॅप केला आहे पण तो प्लेअरच्या हातामध्ये गेलेला आहे. दोन बॉलमध्ये 1 रन झालेले आहे. जिंकण्यासाठी 39 रनचं टार्गेट आहे. दोन्ही टीम चांगला खेळ खेळून फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे दोन्ही टीमने. आणि इथे कॅच ड्रॉप झालेली आहे. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न पण मॅच जसं क्रिकेटमध्ये बोललं जातं की टेक कॅचेस अँड विन मॅचेस तसंच आहे की एक सिंपल सी कॅच होती ती स्वतः कर्णधार अनवर यांच्याकडून ड्रॉप झालेली आहे आणि एक चांगला विकेट त्यांना तिथं भेटला असता बच्चीच्या स्वरूपात. चांगली बॉलिंग परफॉर्मन्स इथे पाहायला मिळत आहे आपल्याला कलाम भाई यांच्याकडून. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न पण वाईट चेंडू.
धावसंख्या झालेली आहे ती 3 बॉल 3 रन. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, पण उत्कृष्ट कमबॅक बॉलरने डॉट बॉल केलेला आहे इथे. 4 बॉल आणि धावसंख्या झालेली आहे ती 3 रन. टार्गेट आहे जिशान 11ला 39. तसेच डिफेंड करण्यासाठी अशोक 11 यांना 39 डिफेंड करायचे आहेत. कोण मानकरी ठरणार आहे या मेमोरियल कप. आणि एक उत्कृष्ट शॉट इथे, स्वीप शॉट आणि चौकार मिळाला आहे. उत्कृष्ट बॅटिंग परफॉर्मन्स इथे साहिलच्या स्वरूपात. धावसंख्या झाली आहे ती 5 बॉल 7 रन. शेवटचा चेंडू पहिल्या ओव्हरचा. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, पण चांगली बॉलिंग इथे, चांगला कमबॅक. एक चौकार खाऊन सुद्धा त्यांनी दिलेले आहेत फक्त 7 रन. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 रन. टार्गेट आहे 39. गुड बॉलिंग परफॉर्मन्स बाय कलाम भाई थ्रू आउट द टुर्नामेंट. दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत सॅम्प्रास नाडर. जिंकण्यासाठी 39 रन टू विन दिस मॅच. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 रन. जिंकण्यासाठी अजून 18 बॉल मध्ये 32 रनाची आवश्यकता. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, पण कचाराशी कीपिंग, पण तसेच त्यांनी बॉल अडवून स्टंपिंग घेतलेलं आहे. पहिल्याच चेंडूमध्ये स्टंप आउट झालेले आहेत. बच्ची जे खूपच चांगले प्लेयर आहेत थ्रू आउट द टुर्नामेंट, त्यांनी खूपच चांगली बॉलिंग परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला त्यांच्या हातामधून. तसेच बॅटिंग सुद्धा त्यांनी चांगली केली होती, पण फायनल मॅचमध्ये ते लवकर तंबूमध्ये परतलेले आहेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत पवईतील अजून एक चांगले एमर्जिंग प्लेयर रोहित उर्फ मराठा. शिवसेना शिंदे गट यांचे शाखा प्रमुख आदरणीय शिवदादा यांचं हार्दिक स्वागत. त्यांना विनंती करतो की ते स्टेजवर यावे. स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न, पण बॉल हातामध्ये गेला डिरेक्टली टू द फील्डर, पण 1 रन घेण्यात यशस्वी. शिवादादा यांचं आगमन झालेलं आहे सेमुनिशा मेमोरियल कप 2026 मध्ये. शिवसेना शिंदेगड यांचे शाखा प्रमुख आहेत. 122 वॉर्ड. स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स होता. डायरेक्ट हिट झाला असता तर कुठेतरी हा मामला गंभीर झाला असता. चांगली बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला भेटते, तेवढीच चांगली आपल्याला फिल्डिंग परफॉर्मन्स आणि बॉलिंग सुद्धा पाहायला मिळत आहे अनवर 11 यांच्याकडून. आणि या गचाळ अशी गोलंदाजी, वाईट बॉल. पुन्हा एकदा चांगला बॉल, फक्त कटवलेला आहे ऑफ साइडला 1 रनाच्या स्वरूपात. चार बॉल आणि धावसंख्या कुठेतरी थांबवली आहे 11 रनावर. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि उत्कृष्ट शॉट, सीमारेषा बाहेर, चौकार आणि धावसंख्या झाली आहे ती 15 रन. शेवटचा चेंडू शिल्लक दुसऱ्या ओव्हरचा. शिवादादा यांना विनंती आहे की त्यांनी
स्टेजवर यावे. तसेच आहान खान यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यावे आणि दादांचा सत्कार करावा. आणि रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, पण उत्कृष्ट बॉलिंग आणि इथे स्टंपिंग आउट झालेले आहेत आणि चांगला कमबॅक इथे सॅम प्रास नाडार यांच्या बॉलिंग मार्फत आणि त्यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत विकी. शिवादादा यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 15 रन. आहान खान यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यावे आणि शिवसेना शिंदेगडचे शाखा प्रमुख शिवादादा यांचे हार्दिक स्वागत इथे सेमुनिशा मेमोरियल कप 2026 मध्ये आणि त्यांचा सत्कार करतील दी ऑर्गनायझर आणि बिरजू सिंग. कॅमेरामॅन जरा इथे फोकस करावे. शिवसेना शिंदेगड शाखा प्रमुख 122 वॉर्ड शिवादादा यांचा सत्कार करण्यात येणार आहे आणि त्यांचा सत्कार करतील ते ऑर्गनायझर आणि बिरजू सिंग. आहान खान आणि बिरजू सिंग, तुम्ही इथे आल्याबद्दल आणि इथची शोभा खरंच वाढली आहे त्यासाठी हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद. मी दादांना विनंती करतो की त्यांनी स्थान घ्यावं आणि थोडे 2 शब्द बोलावे या टुर्नामेंट बद्दल. आता मॅच चालू आहे ऍक्च्युली, तर मॅच मध्ये बोलणं योग्य नाही. मॅच होऊ द्या.
26 झाले 26. आहे रे थोडीशी आज थोडीशी रिकवर झाली थोडीशी आज ओळखते हा आयसीयू मध्ये आहे ना 68 आहे नाही मी नाही सांगितलं कोणाला एक 2-4 जणांनी माहिती आहे हा राहुलला सांगितलं ना राहुलला अतिशय माहिती आहे काल तो रवी होता बसलेला काल शाखेत मीटिंग होती ना या लोकांना युवा सेना किती पाहिजे 6 ना हॅलो 6 बॉलमध्ये 11 धावा हव्या आहेत 6 बॉल 11. आपलं कॅन्सल केलं 4-5चं मी गणेशला बोललो आज कॅन्सल म्हणजे पोस्टपोन केलाय आपण ढकलू पुढे लांबतच गेली माझी टोनर माझ्या दोन्ही मुलांचे पण ऍक्सिडेंट झाले नालायकांच्या बाईकने मस्तीखोर आता हे आईचं आलं
अनवर 11. अनवर भरपूर खुश आहे, फायनल खेळतोय. चांगला बॉल, एकच धाव. पूर्ण मॅच अनवर 11ने आपल्या खिशात घातलेली आहे. 1 बॉल 6. अंडरआर्मचा नियम आहे, 1 बॉल 6 होत नाही. सिक्स मारून मॅच जिंकू शकत नाहीये. शेवटचा बॉल, 6 धावांचा गरज आहे. बॉलर जे परब आहेत त्यांनी चांगली ओव्हर टाकलेली आहे आणि आपल्या टीमसाठी, आपल्या टीमला जिंकवण्यात त्याने मोठा हातभार लावलाय. शेवटचा बॉल आणि ही मॅच, ही फायनल, आपली जी ट्रॉफी आहे, आपला मित्र आन खान यांनी जे आपल्या आईच्या नावाने जे क्रिकेट टुर्नामेंट केली होती त्याची ट्रॉफी अनवर 11 यांनी जिंकलेली आहे. तरी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. जे जिंकले आहेत, जे फर्स्ट प्राइज जिंकले त्यांना पण शुभेच्छा आणि जे रनर अप आहेत त्यांना पण शुभेच्छा. मेहनत करा आणि पुढच्या टायमाला पण जिंकण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता. धन्यवाद.